तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आपलं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। माझं नाव स्नेहा आहे। मित्रांनो, आपल्याला थंबनेल बघून तर समजच असेल की अगदी प्रोफेशनल पद्धतीने बॅनर आपल्याला कसे बनवायचे आहे, ते पण मी आपल्याला शिकवणार आहे एका मिनिटाच्या आतमध्ये। आपलं जे चॅनल आहे ते ग्रो करण्यासाठी बॅनर जे आहे ते खूप इम्पॉर्टंट असतं। जर आपण आपल्या चॅनलवरती बॅनर जर लावलं तर पूर्ण एकदम प्रोफेशनल ते असं दिसत असतं। तर आपल्याला खरंच यूट्यूबर बनायचं असेल, यूट्यूबमध्ये जर करिअर करायचं असेल, ग्रो करायचं असेल, तर बॅनर हे खूप इम्पॉर्टंट आहे। तर हा जो व्हिडिओ आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। तो व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत बघा। बघा, आधी तर आपल्याला प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे। इथे प्ले स्टोअर आहे, प्ले स्टोअरवरती जायचं आहे। प्ले स्टोअरवरती गेल्याच्या नंतर आपल्याला टाईप करायचं आहे पिनरेस्टचं जे ॲप आहे ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं सर। ऑलरेडी आपल्याकडे असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, माझ्याकडे ऑलरेडी होतं ॲप, तर मी ओपन करून घेते। आपल्याला पिनरेस्टमधूनच जे बॅनरचे आहेत टेम्पलेट्स ते पिनरेस्टमधूनच घ्यायचे आहेत। तर खूप सारे जे टेम्पलेट्स आहेत ना पिनरेस्टवरती अवेलेबल आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आहे, गेमिंगचे, ब्लॉगिंगचे, पॉडकास्टचे, जे काही आपल्याला हवे असेल ते तिथे आपल्याला मिळून जातील। तर आपल्याला इथे ओपन केलेलं आहे पिनरेस्टवरती आल्याच्यानंतर आपल्याला टाईप करायचं आहे सर्चमध्ये यूट्यूब बॅनर म्हणून। यूट्यूब बॅनर आपल्याला टाईप केल्याच्यानंतर हे असे बॅनर्स ओपन होतील बघा। हे टेम्पलेट्स जे आहेत ना ते सगळे ओपन झालेले आहेत, भरपूर प्रकारचे आहे, तुम्ही बघू शकता। तर इथलं कुठलंही एक टेम्पलेट जे आहे ते आपण आता डाउनलोड करून घेऊया। सगळ्यात वरती जे दिलेलं आहे हे वालं, हे आपण डाउनलोड करून घेऊ। त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर बघा साईडला आपल्याला 3 डॉट दिसतील। हे जे 3 डॉट आहे ना ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे। मग आपल्याला डाउनलोडचं ऑप्शन इथं येईल, हे डाउनलोड करून घ्यायचं आहे। आता हे आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेलं आहे। आता आपल्याला परत बॅक जायचं आहे। बॅक गेल्याच्यानंतर आपल्याला परत एकदा प्ले स्टोअर ओपन करायचं आहे। प्ले स्टोअरवरती आता आपल्याला पिक्सल लॅब म्हणून एक ॲप्लिकेशन आहे, पिक्सल लॅब, हे ओपन करायचं आहे। माझ्याकडे ऑलरेडी होतं, आपल्याकडे नसेल तर आपण डाउनलोड करू शकता। पिक्सल लॅब ओपन झालेला आहे। आता यावरती आपल्याला जे आहे ना बॅनर, हे आपल्याला इथे बनवायचं आहे बघा। आपल्याला एडिटिंग करायची आहे। तर सगळ्यात पहिले आता आपल्याला इथे न्यू टेक्स्ट जे दिसतंय ना हे आपल्याला आधी डिलीट करायचं आहे। डाव्या साईडला वरती डिलीटचं ऑप्शन दिसते, त्याच्यावरती क्लिक करून डिलीट करायचं आहे आपल्याला। मग आता आपल्याला साईज जी आहे ती साईज इथे यूट्यूब चॅनल बॅनर इथे दिसते ना त्याच्यावरती क्लिक करून साईज आपल्याला करून घ्यायची, ओके करून घ्यायचं आहे। ओके केल्याच्यानंतर बघा अशी साईज आपल्याला दिसेल। आता आपल्याला यावरती जे आपण डाउनलोड केलेलं आहे टेम्पलेट्स ते आपल्या सगळ्यात वरती तुम्हाला प्लसचं जे आयकॉन दिसतंय ना तिथून आपल्याला गॅलरीतून हे जे टेम्पलेट आहे हे इथे इन्सर्ट करून घ्यायचं आहे। इन्सर्ट केल्याच्यानंतर इथे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। लास्टला जे दिसलं होतं छोटा आयकॉन तिथून आपल्याला ओढून हे ॲडजस्ट करायचं आहे। ॲडजस्ट केल्याच्यानंतर बघा आपल्याला हे लॉक करून घ्यायचं आहे। राईट साईडला जे दिसतंय ना तुम्हाला त्रिकोणसारखं, इथून हे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। लॉक करून घेतलं आहे आपण म्हणजे हे हलणार नाही, इकडे तिकडे होणार नाही। आता आपल्याला परत गॅलरीमध्ये जायचं आहे। गॅलरीमध्ये आपल्याला आपला फोटो तिथे लावायचा आहे। तर लावण्यासाठी कुठलाही फोटो तुम्हाला घ्यायचा आहे, थोडंसं क्रॉप करायचा आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे तुम्हाला गोल जे राऊंडचं दिसतंय ना सर्कल त्यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला हा जो फोटो आहे तुमचा राऊंडमध्ये येऊन जाईल, राऊंड शेपमध्ये। तर राऊंड शेपमध्ये आल्याच्यानंतर इथे तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करू शकता। ॲडजस्ट करताना तुम्हाला फक्त ते 2 जे बारीक बारीक लाईन दिसत आहे ना त्याच्या आतमध्येच ॲडजस्ट करायचं आहे, नाहीतर हे बॅनर जे आहे ना आपल्या यूट्यूबवरती तिथे जिथं आपल्याला बसवायचं तिथे फिट होणार नाही। तर त्या 2 बारीक लाईन दिसत आहे बघा तुम्हाला, तिथेच हे फक्त ॲडजस्ट करायचं आहे तुम्हाला। तर याच्यामध्ये आपला फोटो ॲडजस्ट झालेला आहे छोटासा, आणि आता आपल्याला टेक्स्ट पण ॲडजस्ट करायचा आहे, टेक्स्ट टाईप करायचं। इथे आपलं जे चॅनलचं नाव आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे। माझ्या चॅनलचं स्नेहा जाधव टेक नाव आहे, तर मी इथे टाकून घेते आहे। तर हे नाव पण आपल्याला
इथे ॲडजस्ट करायचं आहे. तर तुम्ही ह्याचा नाव जे आहे याचं फॉन्ट साईज जे आहे ती कमी जास्त करू शकता. तर फक्त एवढं लक्षात घ्या की जे दोन एकदम तुम्हाला बारीक रेषा ज्या दिसत आहे मी जिथं ॲडजस्ट करते आहे ना तिथेच तुम्हाला हे ॲडजस्ट करायचं आहे. नाहीतर मग हे मोबाईलवरती जे आहे ते फिट बसणार नाही आपल्याला बॅनर. डेस्कटॉप जर असेल PC असेल तर फिट बसेल त्याच्यावरती, पण मोबाईलवरती हे फिट बसणार नाही. तर तुम्हाला हे जे मी बारीक रेष जी सांगितली ना दोन्ही पण साईडला तिथेच आपल्याला हे ॲडजस्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. याचा मी फॉन्ट जो आहे थोडासा छोटा केलेला आहे. आता इथून बघा खाली तुम्हाला ऑप्शन भरपूर दिसत आहेत. इथे स्टाईल आहे, फॉन्ट आहे. तर आपण इथे बोल्ड वगैरे जर तुम्हाला करायचं असेल जाड वगैरे तर तुम्ही करू शकता. तर इथे असं करून घ्यायचं आहे बघा मी करून. तर खाली खूप सारे ऑप्शन्स पण तुम्हाला आपल्याला दिसत असतील, पॅटर्न, फॉन्ट वगैरे जे बघा. त्याच्यानंतर कलर, तर कलर मी थोडासा चेंज करत आहे टेक्स्टचा, कारण की बॅकग्राऊंड पण व्हाईट आहे आणि टेक्स्ट पण व्हाईट येते, त्यामुळे मी रेड कलर दिला आहे. तर कलर पण तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता. तर जवळपास आपलं जे बॅनर आहे ते आता रेडी झालेलं आहे. थोडेसे त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. तर चेंजेस झाल्याच्यानंतर वरती आपल्याला प्लसचं जे आयकॉन आहे त्याच्या बाजूला जे आहे ना तिथे सेव्ह इमेजचं ऑप्शन आलं आहे बघा. तर डायरेक्टली सेव्ह करायचं आहे. गॅलरीमध्ये आपलं जे बॅनर आहे ते सेव्ह होऊन जाईल. सेव्ह झाल्याच्यानंतर आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती यायचं आहे. चॅनलवरती आल्याच्यानंतर बघा जिथे आपल्याला बॅनर लावायचं आहे आता, तर तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला गॅलरीतून जे बॅनर आपलं सेव्ह झालं आहे तिथून सेव्ह झालेलं बॅनर घ्यायचं आणि ॲडजस्ट करायचं आहे. ठीक आहे. झूम जे आहे ना झूम इन झूम आउट करून घ्यायचं आहे, चेक करायचं एकदा. तर झूम इन झूम आउट केल्याच्यानंतर व्यवस्थित बसल्याच्यानंतर वरती सेव्हचं ऑप्शन येतं तुम्हाला, तिथे सेव्ह करायचं आहे. आणि सेव्ह केल्याच्यानंतर बघा आता तुम्ही की माझं ज्या यूट्यूब चॅनलवरती आहे जे आपण आत्ता बॅनर बनवलं आहे तुमच्यासमोर ते आता बघा इथे सेव्ह होऊन जाईल. तर अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. बघू शकता तुम्ही मित्रांनो की इथे आपलं बॅनर जे आहे ना ते लावण्यात आलेलं आहे. तर अशा खूप सोप्या पद्धतीने तुम्ही बॅनर जे आहे ते बनवू शकता. तर काही स्टेप्स फक्त फॉलो करायच्या आहे मित्रांनो. मी आशा करते मित्रांनो आपल्याला जी माहिती सांगितलेली आहे ती पूर्ण समजली असेल. जर आपल्याला काही डाऊट असेल तर नक्की मला आपण कमेंट करा. कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारू शकता, मी आपल्याला त्याचे आन्सर देईल. आपण चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय मित्रांनो, आपली काळजी घ्या.